गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांना नमस्ते, सर्वांना गुड इव्हनिंग. चला पटपट पटपट चला जॉईन व्हा. हिंदीचे आपल्याला महत्वाचे 30 प्रश्न या ठिकाणी पाठ डिस्कस करायचे आहेत पेडागॉजीचे. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतो का एकदा मला सांगा. या ठिकाणी हे जे काही सगळे प्रश्न आहेत ते डिसेंबर 22 ते जानेवारी 23 मध्ये जे सीबीटी ऑनलाईन परीक्षा पास झालेली आहे यामधील हे सगळे प्रश्न आहेत. एकूण 30 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर दोन्ही पेपरसाठी या ठिकाणी हे प्रश्न महत्वाचे आहेत. ठीक आहे, चला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर. चला, जब बच्चे घर और समुदाय से अलग भाषा अनुभवों के साथ विद्यालय में प्रवेश लेते हैं तो शिक्षक को विद्यालय में काय केलं पाहिजे. या ठिकाणी बघा, मुलं ज्यावेळेस घर आणि जे समाज आहे समाजापासून या ठिकाणी वेगळं होऊन भाषाचे अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी विद्यालयामध्ये प्रवेश करतात, तर त्यावेळेस या ठिकाणी शिक्षकाने खालीलपैकी काय केलं पाहिजे. तर प्रश्न सोपे आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी उनकी गृह भाषा का प्रयोग करना चाहिए. त्यांच्या जी काही घरची भाषा आहे त्याच्या या ठिकाणी आपण शाळेत वापर केला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 याचं उत्तर आहे. आता पहा, काल आपला जो क्लास आहे तो पास झालेला नव्हता. प्रश्न पहा दुसरा आहे, बच्चों को प्रभावी संप्रेषणकर्ता बनाने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से किसका अभ्यास उनके साथ नहीं करना चाहिए. या ठिकाणी एक प्रभावी संप्रेषणकर्ता या ठिकाणी विद्यार्थ्यांना बनवायचा आहे, त्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर करणं गरजेचं नाही. आता ठिकाणी बघा, प्रभावी संप्रेषणकर्ता बनवायचं आहे तर त्यासाठी भाषा के साथ खेळणं, भाषेसोबत या ठिकाणी खेळणं करावं लागेल, ही गोष्ट केली पाहिजे. भाषा का उत्पादन या ठिकाणी हे करणं गरजेचंच आहे. म्हणजे या ठिकाणी भाषा तुम्हाला विद्यार्थ्यांची विकसित करायची आहे. त्याच्यानंतर ज्ञान का निर्माण ये उसे साझा करणं, ज्ञान निर्माण करणं आणि तो शेअर करणं. या ठिकाणी बेहतर प्रदर्शन हेतु भूमिका निर्वाह के लिए संवादों को याद करना. तर या ठिकाणी याद करणं म्हणजे पाठ स्मरण करणं. तर ही जी काय गोष्ट आहे ती आपल्याला करायची नाही. बाकीच्या 1, 2, 3 ह्या गोष्टी प्रभावी संप्रेषण करता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन सही है. कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर बघा, या ठिकाणी जे पहिलं विधान आहे, इंग्रजी कक्षा में आने वाले बच्चे साफ स्लेट की तरह होते. या ठिकाणी काय म्हटलंय की इंग्रजी वर्गामध्ये येणारे जे विद्यार्थी असतात त्या ठिकाणी कोरी पाटीप्रमाणे असतात. तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. कक्षा 1 में बच्चे इंग्रजी बिलकुल भी नहीं जानते. म्हणजे पहिल्या वर्गामधील जे विद्यार्थी आहेत ते इंग्रजीची ओळख नसते, हे चुकीचं आहे. बच्चे अपने अनुभवों की पूंजी के साथ विद्यालय आते. या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी आपल्या अनुभवाबरोबर विद्यालयामध्ये शाळेमध्ये येत असतात. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे की शिक्षार्थियों का अनुभव उनके सीखने में सहयोग नहीं करता. तर हे निगेटिव्ह आहे, चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, प्रत्येक बच्चा वाक्य विन्यास संबंधी नियमों के साथ लैस होता है, जिसे सार्वभौमिक व्याकरण कहते हैं. यह डॅश डॅश से संबंधित है. या ठिकाणी जो प्रत्येक मुलं आहे तो वाक्य विन्यास तर याच्याशी या ठिकाणी संबंधित नियम आहेत, तर तो या ठिकाणी पाहू शकतो किंवा या ठिकाणी ते त्याच्यामध्ये असतात. तर ज्याला या ठिकाणी सार्वभौमिक व्याकरण, युनिव्हर्सल ग्रामर असं म्हटलं जातं. तर हे कशाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 4, तर या ठिकाणी सार्वभौमिक व्याकरण आलं की या ठिकाणी भाषा अर्जन क्षमतेशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 भाषा अर्जन क्षमता. प्रश्न 5वा आहे, प्रश्न व्यवस्थित दिसतात का एकदा मला सांगा. प्रश्न तुम्हाला वाचायला येत आहेत का. फॉन्ट वगैरे मोठा केलेला आहे, कारण बऱ्याच जणांची पाठीमागे कमेंट्स होत्या, कंप्लीट होती की या ठिकाणी प्रश्न दिसत नाहीत. प्रश्न क्रमांक 5वा आहे, नए शब्द पढ़ने के लिए अक्षरों को उनकी ध्वनी से संयोजित करना डॅश डॅश कहलाता. या ठिकाणी जे अक्षर आहेत तर अक्षरांना या ठिकाणी जे त्यांचे उच्चार आहेत ध्वनी बरोबर या ठिकाणी संबंधित करणं, संयोजित करणं, तर हे कशाशी याला काय म्हटलं जातं.
तर पहा या ठिकाणी अक्षर आणि त्याचा जो काय पहा ध्वनी आहे, जो काही उच्चार आहे, तर याच्याशी संबंधित करणं म्हणजे दोन्ही या ठिकाणी अक्षराशी संबंधित करणं याला फोनेमिक जागरूकता असं पहा म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी पहा फोनिक्स ओके. फोनिक्स किंवा फोनेटिक्स सुद्धा आपण त्याला पहा म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पहा पुढचा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे पहा. कौन-सा उपागम शिक्षक को कक्षा-कक्ष में अन्य भाषाओं की सराहना करने और अवधारणाओं को समझने हेतु शिक्षार्थियों के लिए एक सेतु उपलब्ध कराता है तथा उनकी घर की भाषा एवं विद्यालय की अनुदेशन की भाषा के बीच एक निकटीय सूत्र का विकास करता है. तर खालीलपैकी कोणती अशी पद्धत आहे जी उपगम आहे किंवा अप्रोच आहे त्या ठिकाणी शिक्षक को कक्षा-कक्षा में अन्य भाषाओं की सराहना करणे और अवधारणाओं को समजणे हेतू ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत तर त्यांचा अवलंब करणं किंवा या ठिकाणी ज्या कन्सेप्ट आहेत त्या ठिकाणी पण समजून घेण्यामध्ये या ठिकाणी एक सेतू की तरह या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी एक ब्रिज जो काही आपण म्हणूया की ब्रिज असेल किंवा जो पूल आहे त्याचं या ठिकाणी पण काम करतो. तो या ठिकाणी घरची भाषा आणि शाळेतील जी भाषा आहे त्याच्यामध्ये निर्देश देण्यासाठी या ठिकाणी एक निकटीय सूत्र तर या ठिकाणी विकसित करतो. त्रिभाषा सूत्र, बहुभाषिक उपागम, बहुश्रेणीय उपागम की प्रत्यक्ष उपागम. तर याला आपण बहुभाषिक उपागम म्हणतो. घरची भाषा आणि पण शाळेतील भाषा कारण या ठिकाणी घरच्या भाषांचा आपण वापर या उपागममध्ये या पद्धतीमध्ये करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आणि याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये काही कन्सेप्ट वगैरे असतात तर त्या ठिकाणी क्लिअर होत असतात. ऑप्शन क्रमांक 2 बहुभाषिक उपागम. प्रश्न पुढचा आहे पहा. प्रश्न क्रमांक 7. एक बच्चे द्वारा उसके दोस्तों के साथ प्रयुक्त भाषा उसके शिक्षकों के साथ प्रयुक्त भाषा से भिन्न होती है. इसी तरह से वो अपनी माँ के साथ भोजन आदि के लिए अलग तरीके से बोलता है. भाषा का कोणसा पक्ष अपनी भूमिका निभाता है. या ठिकाणी मुलगा काय करतो आपल्या मित्रांबरोबरची भाषा या ठिकाणी वेगळी बोलतो. शिक्षकांबरोबर बोलताना या ठिकाणी वेगळी भाषा बोलतो आणि या ठिकाणी आईबरोबर बोलत असताना या ठिकाणी भोजन असेल काही म्हणजे जेवण असेल काही गोष्टी करत असताना वेगळ्या पद्धतीने आईबरोबर बोलतो. म्हणजे मुला आपल्या मित्रांबरोबर वेगळ्या पद्धतीने, शिक्षकांबरोबर वेगळ्या पद्धतीने आणि आईबरोबर पण वेगळ्या पद्धतीने. तर या ठिकाणी जी भाषा आहे, तर त्या ठिकाणी कोणती भूमिका निभावत आहे, की ज्या पद्धतीमुळे आपल्या ठिकाणी तशी भाषा बोलावी लागते. प्रश्न क्रमांक 7. तर हा सामाजिक पक्ष आहे. ऑप्शन क्रमांक 4 पहा सामाजिक म्हणजे या ठिकाणी पहा सोशल. तर या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये त्या पद्धतीने बोलावं लागतं. पहा आपले जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर आपण वेगळ्या शब्दाने बोलणार, शिक्षकांबरोबर वेगळ्या शब्दाने आणि आईबरोबर आपण त्या ठिकाणी एक अनौपचारिक पद्धतीने बोलणार. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8वां. एक शिक्षिका पहले अपने शिक्षार्थियों को काल के नियम स्पष्ट करते है. जे काळाचे नियम आहेत त्या ठिकाणी आधी सांगते, स्पष्ट करते. त्याच्यानंतर या ठिकाणी जे वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळावर आधारित जे वाक्य आहे त्या ठिकाणी बनवायला सांगते. तर वे डॅश डॅश का अनुगमन कर रही. या ठिकाणी जी शिक्षिका आहे ती खालीलपैकी कोणत्या नियमाचं पालन करत आहे. सुरुवातीला जे काही काळ आहे त्या काळाचे नियम सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी नियमाकडून या ठिकाणी नियम सांगितले त्याच्यानंतर या ठिकाणी वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याच्यावर आधारित जे काही वाक्य आहे ते बनवायला सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी नियमाकडून उदाहरणाकडे ज्या प्रोसेसमध्ये किंवा ज्या पद्धतीमध्ये शिकवलं जातं तर त्या पद्धतीला निगमन पद्धती असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 निगमन पद्धती. प्रश्न पुढचा आहे. भाषा समृद्ध परिवेश एक ऐसे परिवेश की ओर संकेत करता है जो बच्चे को डॅश डॅश के अवसर उपलब्ध कराता है. ठिकाणी जी संधी कशाची उपलब्ध करून देतो की भाषा समृद्ध परिवेश असतो. भाषा समृद्ध वातावरण आहे. तर हे कशाकडे संकेत करतात की ज्याच्यामुळे मुलांना जी काही जास्तीत जास्त संधी आहे ती उपलब्ध करून दिली जाते. प्रश्न क्रमांक 9. तर पाहिजे भाषा समृद्ध परिवेश आहे, भाषा समृद्ध वातावरण आहे. याच्यामध्ये या ठिकाणी मला जे काही तथ्य वगैरे लागले आणि त्याच्या ठिकाणी वापर करणं तर यासाठी जी संधी आहे ती उपलब्ध करून दिली जाते. भाषा समृद्ध वातावरणामुळे. ऑप्शन क्रमांक 1 देखणे, बघणे, ध्यानात ठेवणं आणि या ठिकाणी त्याचा उपयोग करणं यासाठी भाषा समृद्ध वातावरण तयार केलं जातं. तर ही या ठिकाणी संधी भाषा समृद्ध वातावरण करून देते. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे. निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य नहीं है. म्हणजे या ठिकाणी चुकीचा आहे. चुकीचं आपलं जे विधान आहे ते या ठिकाणी
सांगायचं आहे चुकीचं. यापैकी जे चुकीचं आहे ते सांगायचं आहे. आता बघा पहिलं विधान काय आहे? आकलन बच्चे की खूबियां, आवश्यकताओं, रुचियां और प्राथमिकताओं को पहचान करने में मदत करता है. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं जे आकलन आहे म्हणजे थोडक्यात विद्यार्थ्यांचं आपण मूल्यांकन करतो याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आवड काय आहे, त्यांच्या खूबी कोणकोणत्या आहेत, आवश्यकता काय आहे, रुची काय काय आहे, त्यांची प्राथमिकता काय आहे, तर हे या ठिकाणी आपल्याला ओळखण्यास पण मदत करतं. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं आकलन जे मूल्यांकन आहे बच्चे के निष्पादन की संभावनाओं को बढ़ाता है और मध्यवर्तन के माध्यम से आधारभूत सहयोग प्रदान करता है. जे काही निष्पादन आहे की विद्यार्थ्यांचा विकास कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी जी काही संभावना आहे, जी शक्यता आहे त्या ठिकाणी वाढवतं आणि मध्यवर्तन के माध्यमच्या ठिकाणी जे आधारभूत म्हणजे विद्यार्थ्यांना त्यासाठी सहाय्य करतं. तर हे सुद्धा या ठिकाणी आकलना संदर्भात मूल्यांकन संदर्भात वाक्य बरोबर आहे. तीसरा वाक्य आकलन शिक्षार्थियों के निष्पादन का कक्षा में परस्पर एक दूसरे के साथ तुलना करने में मदत करता है. एकमेकांबरोबर जी तुलना आहे ती जर केली जात असेल त्या ठिकाणी ते आकलनाशी संदर्भात जे विधान आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी वाक्य आपलं चुकीचं येणार आहे, जे प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित में से कौन सा संप्रेषण परक भाषा शिक्षण पद्धती के बारे में सत्य नहीं. या ठिकाणी संप्रेषण परक या ठिकाणी कम्युनिकेशन आहे. तर त्या संदर्भात त्या शिक्षण पद्धतीच्या संदर्भात या ठिकाणी कोणतं विधान बरोबर नाही. पहले विधान काय ये शिक्षार्थियों को जीवन की वास्तविक स्थितियों का सामना करने के लिए बढ़ावा देते. जे संप्रेषण भाषा शिक्षण पद्धत असेल, कम्युनिकेशन असेल, इंटरॅक्शन असेल, तर साहजिकच या ठिकाणी वास्तविक स्थितीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला सामना करायचा जीवनामध्ये, तर यासाठी प्रोत्साहन देतं. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. वर्तनी एवं व्याकरणिक त्रुटियों को कम करने पर केंद्रित करणार. म्हणजे या ठिकाणी जे शुद्ध लेखन असेल किंवा त्याच्यातून चुका असतील व्याकरणाच्या, तर त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं हे संप्रेषणपूरक भाषा शिक्षण पद्धतीचं जे लक्ष असेल किंवा या ठिकाणी जे कार्य आहे ते नाही. म्हणून या ठिकाणी हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. तिसरं विधान ये शिक्षार्थियों को अर्थपूर्ण एवं प्रामाणिक संप्रेषणपूरक क्रियाकलापों के लिए तैयार करती है. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि जे प्रामाणिक संप्रेषण आहे तर त्यासाठी या ठिकाणी ही पद्धत तयार करते, त्याचा विकास करते. चौथं विधान ये लक्ष्य भाषा में अर्थपूर्ण तरीके से संप्रेषण करणे हेतु भाषा प्रयोग पर बल देते है. जे लक्ष्य टार्गेट लँग्वेज आहे त्याच्यामधून अर्थपूर्ण म्हणजे समजून त्या ठिकाणी संप्रेषण करण्यावरती ही पद्धत भर देते. तर ऑप्शन क्रमांक 1, 3 आणि 4 ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे विधान चुकीचं आहे. तर जे विधान बरोबर आहेत ते लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला त्यावेळेस बरोबर कोणता आहे असाही विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12 एक शिक्षक शिक्षार्थियों के मौखिक अभिव्यक्ती म्हणजे या ठिकाणी तोंडी तोंडी या ठिकाणी बोलणं त्याच्यासाठी के विकास के समय उनसे कहते हैं की हमें बोलते समय कुछ महत्वपूर्ण कारक रखने चाहिए. म्हणजे बोलत असताना आपण कुठले तरी महत्वाचे जे घटक आहेत ते ठेवणे आवश्यक आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस मौखिक अभिव्यक्ती ज्यावेळेस आपण भाषण हम किसी से बोलते हैं तो हमारे शब्दों के चयन को प्रभावित करने वाले कारक है. ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस त्या शब्दांची निवड करण्यासाठी कोणकोणते खालचे जे कारक आहेत त्या ठिकाणी किंवा घटक आहेत त्या ठिकाणी प्रभाव निर्माण करतात. संदर्भ, वातावरण व व्यक्ती जिससे हम बोल रहे हैं अभिप्रेरणा. तर या ठिकाणी आपण शब्दांची निवड करत असताना बोलताना संदर्भ त्या ठिकाणी संदर्भासह बोलतो. संदर्भाची आपल्याला निवड करणं गरजेचं असतं. त्यामुळं हा जो काही घटक आहे तो या ठिकाणी परिणाम 100% करतो. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी वह व्यक्ती जिसे हम बोल रहे हैं म्हणजे या ठिकाणी पुढचा व्यक्ती कोण आहे? तर याचा विचार करून आपण शब्दांची निवड करत असतो. त्याच्यामुळे हा घटक कारणीभूत ठरेल. आणि अभिप्रेरणा म्हणजे मोटिव्हेशन नेमकं काय आहे? त्या मोटिव्हेशन अनुसार आपण त्या ठिकाणी बोलणार आहे. परंतु जे वातावरण आहे त्या वातावरणाचा कोणताही जो परिणाम आहे तो या ठिकाणी शब्द निवड करत असताना होणार नाही. मग 1, 3 आणि 5, 4 जी काही कारक आहेत त्या ठिकाणी शब्द निवड करत असताना प्रभाव टाकतात. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल 1, 3 आणि 5, 4. कारण वातावरण कसंही असू द्या त्यावेळेस तुम्हाला त्याचा जो काही विचार आहे शब्द निवडत असताना तो पुढचा व्यक्ती कोण आहे? तर याचा विचार करावा लागेल. तुमचं मोटिव्ह काय आहे? मोटिव्हेशन तुम्हाला कशापासून मिळालं आहे याचा विचार आपण करतो आणि संदर्भ देऊनच आपण कोणतंही वातावरण असू द्या त्याच्यामध्ये आपण बोलत असतो. वातावरणाचा कोणताही परिणाम त्या ठिकाणी पडत नाही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होतं. प्रश्न पुढचा उपचारात्मक शिक्षण उन शिक्षार्थियों के लिए है जो जिन्हें
उपचारात्मक शिक्षण खालीलपैकी कोणासाठी आहे? तर पहा ठिकाणी उपचारात्मक शिक्षण हे प्रकरण को नहीं समझ सकते अथवा समस्या का सामना करते. या ठिकाणी एखादा घटक ज्याला समजत नसेल, एखादा घटक ज्याला समजत नसेल किंवा ज्याला अडचणीला सामना करावा लागतो, तर अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भात उपचारात्मक शिक्षण या ठिकाणी घेतलं जातं किंवा दिलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 प्रकरण को नहीं समझ सकते अथवा समस्या का सामना करते हैं. प्रश्न पुढचा, अगर आपकी कक्षा में एक शिक्षार्थी दृष्टिबाधित दिव्यांग आहे, या ठिकाणी एक विद्यार्थी पण दृष्टिबाधित दिव्यांग आहे, तर भाषा शिक्षकाच्या रूपामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे किंवा ठिकाणी तुम्ही काय कराल? तर बघा, दृष्टिबाधित विद्यार्थी असेल तर यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पाठ्यवस्तू को सुनने और पढ़ने के लिए ब्रेल किताब, या ठिकाणी अंध विद्यार्थी आहे त्याच्यामुळे पहा ब्रेल लिपीतील जी पुस्तकं आहेत ती आणि जी श्रव्य सहायता आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना श्रवण करण्यासाठी जी साधने असतील त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यावी लागतील एक शिक्षकाच्या रूपामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा, एक बहुभाषिक कक्षा वह है जहा, या ठिकाणी एक बहुभाषिक वर्ग खालीलपैकी कोणता आहे ज्या ठिकाणी बहुभाषिक वर्ग, तर पहा बहुभाषिक वर्ग अशा प्रकारे असतो ज्या ठिकाणी जी विद्यार्थ्याची प्राथमिक भाषा असते, प्रथम भाषा असते, ती वेगवेगळ्या रूपामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्याची मातृभाषा या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये बोलली जाते. याला बहुभाषिक वर्ग असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. अनेक भाषा नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी बऱ्याच जणांचं असं उत्तर येत आहे, की शिक्षार्थियों को अनेक भाषाओं में पढ़ाया जाता है. लक्षात ठेवा, जी बहुभाषिक आहे, बहुभाषिकता आहे, तर याच्यामध्ये अनेक भाषा शिकवणं याला बहुभाषिकता म्हटलं जात नाही. तर विद्यार्थ्यांच्या भाषेचा उपयोग त्या ठिकाणी एक साधन म्हणून केला जातो. म्हणजे एकाच विद्यार्थ्याच्या नाही, तर एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या भाषा असतात त्यावेळेस त्याला बहुभाषिकता असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी बघा, जी काही विद्यार्थ्याची प्रथम भाषा असेल, म्हणजे या ठिकाणी एक विद्यार्थी असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल एका वर्गामध्ये, याची भाषा समजा प्रथम भाषा म्हणजे मातृभाषा, याची हिंदी असेल, याची पण मराठी असेल, याची या ठिकाणी समजा तेलुगू असेल, तर या ठिकाणी या ज्या काय प्रथम भाषा आहेत या विद्यार्थ्यांच्या, तर या वेगवेगळ्या रूपामध्ये त्या ठिकाणी वर्गामध्ये बोलल्या जातील. तर त्यावेळेस तो वर्ग या ठिकाणी बहुभाषिक वर्ग ठरेल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर ॲक्युरेट येतंय पहा. प्रश्न पुढचा, लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुमचा एकही प्रश्न चुकताना 100% मी गॅरंटी देऊन सांगतो. कन्सेप्ट एकदम साध्या सोप्या कन्सेप्ट आहेत. फक्त कन्फ्यूज होऊ नका. मग तुमचं त्या ठिकाणी मराठी हे असेल, लँग्वेज मराठी असेल किंवा हिंदी असेल, दोन्ही ह्याच्यामध्ये कन्सेप्ट सेम असतील. इंग्रजीमध्ये सुद्धा असेच प्रश्न विचारले जातील. प्रश्न पुढचा आहे पहा. शिक्षार्थी व्याकरणिक अवधारणाओं को धीरे-धीरे और बार-बार सीख रहे हैं. एक ही बार में सभी व्याकरणिक नियमों में निपुणता प्राप्त करने की कोशिश करने के बजाय समय के साथ अवधारणा को मजबूत कर रहे हैं. ऐसा सीखना है. या ठिकाणी जी काही व्याकरणाच्या कन्सेप्ट असतील त्या ठिकाणी त्या हळू आणि या ठिकाणी वारंवार या ठिकाणी ते शिकतात. जे काही कन्सेप्ट असेल म्हणजे हळू शिकतात आणि त्या ठिकाणी ते वारंवार रिपीट करतात. रिपीट करून त्या ठिकाणी पण शिकतात. तर या ठिकाणी एकाच वेळेस ज्या काही सगळे जे नियम आहेत, तर याच्यामध्ये त्यांना निपुणता किंवा या ठिकाणी जे सक्सेस आहे, ते या ठिकाणी प्राप्त करण्याचे ते प्रयत्न करतात किंवा प्रयत्न करण्याच्या ऐवजी तर त्या ठिकाणी वेळोवेळी काय करतात, ज्या कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी दृढ करण्यावर त्या ठिकाणी त्यांचा भर आहे. तर अशा प्रकारचे शिकणं आहे त्या ठिकाणी नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि यासाठीच या ठिकाणी ते एकदम त्या कन्सेप्टमध्ये किंवा त्या नियमांमध्येच या ठिकाणी परफेक्ट होण्यापेक्षा ते जे विद्यार्थी आहेत ते कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेण्यावरती भर देतात. तर याला सर्पिल किंवा स्पायरल शिकणं असं म्हटलं जातं किंवा वर्तुळाकार शिक्षण असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 सर्पिल किंवा स्पायरल किंवा या ठिकाणी वर्तुळाकार शिक्षण. ऑप्शन क्रमांक 2. कारण या ठिकाणी बघा, जी काही एकच जी कन्सेप्ट आहे ती शिकण्यासाठी परत गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत. त्याला ठिकाणी सर्कल शिक्षण असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 किंवा सर्पिल शिकणं. प्रश्न पुढचा आहे पहा. पाठ्यपुस्तक को समझने और उसमें से सूचनाएं निकालने, साथ ही साथ पाठ्यपुस्तक का निर्वाचन करणे संबंधी शिक्षार्थियों की दक्षता है. या ठिकाणी बघा,
पाठ्यवस्तू को समजणे म्हणजे पाठ्यविषय आहे तो या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी ज्या सूचना असतील त्या सूचना काढणे. त्याचबरोबर या ठिकाणी पाठ्यवस्तूची निवड करणं. तर हे कशाशी संबंधित आहे? किंवा याच्याशी संबंधित शिक्षकांनी नेमकी कोणती दक्षता घेतली पाहिजे? पठण प्रवाह, डिकोडिंग, श्रुतलेख, पठण, अवबोधन. तर पहा या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचं समजणे आलेलं आहे. समजणं म्हटलं की या ठिकाणी आकलन आलं. त्याच्यामध्ये ज्या काही सूचना असतील, त्याचबरोबर जे काही पाठ्यवस्तू असेल त्याची निवड करायची आहे. तर ही जी काही दक्षता असते, त्या अशा प्रकारे जे काही विद्यार्थी या ठिकाणी करत असतील, तर त्या ठिकाणी पठण अवबोधन असतं. म्हणजे या ठिकाणी वाचन, आकलन असतं. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 वाचन, आकलन म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण वाचन करतो, तर त्यावेळेस जे वाचन आकलन आहे, जे अंडरस्टँडिंग आहे ते असल्याशिवाय आपल्याला पाठ्यवस्तू, पाठ्यविषय समजणार नाही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय सूचना आहेत, त्या सूचना समजणार नाहीत आणि जे काही पाठ्यवस्तू असेल त्याची निवड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाचन, आकलनाशिवाय समजणार नाही. म्हणून या ठिकाणी पठण, अवबोधन ऑप्शन क्रमांक 4 उत्तर येतंय. प्रश्न पुढचा आहे. वह वाक विचार जिसमें एक ही शब्दों को बार बार बोलने के कारण बोलने का प्रवाह बाधित होता है वो है. या ठिकाणी एक अशा प्रकारचा एक वाक्य विचार की ज्या ठिकाणी एकच शब्द हा वारंवार या ठिकाणी बोलण्यामुळे जी काही बोलण्याची प्रवाह असतो, जी काही फ्लुएन्सी असते त्याच्यामध्ये या ठिकाणी अडचणी येतात या ठिकाणी. तर तो नेमका कोणता आहे? सोनिम, रुपीम, डिस्प्लेक्सिया की हकलाना? माझं एज 41 आहे. मी कोणती तयारी करू? ठीक आहे. सांगा या ठिकाणी आपण शेवटी तुमचे प्रश्नावरती डिस्कस करूया. तर याला लक्षात ठेवा डिस्प्लेक्सिया नाही तर याला हकलाना म्हटलं जातं किंवा याला मराठीमध्ये त, त, प, प, म, म करणं असं बोललं जातं हकलाना. लक्षात घ्या की एकच शब्द म्हणजे वारंवार एकच शब्द बार या ठिकाणी बोललेला आहे किंवा या ठिकाणी वारंवार तो या ठिकाणी जर बोलत असेल एकच शब्द आणि काय होतं एकच शब्द आपण प्रत्येक वेळेस किंवा एकच शब्द या ठिकाणी वारंवार जेव्हा बोलतो त्यावेळी जे काय फ्लुएन्सी असते म्हणजे लक्षात ठेवा की जी काही फ्लुएन्सी असते जो काही प्रवाह असतो आपल्याला बोलण्याचा त्याच्यामध्ये या ठिकाणी अडचणी येतात. तर ती जी काही समस्या असते तर ती हकलाना तर ही समस्या असते. ऑप्शन क्रमांक 4 त, त, प, म, म करणं. प्रश्न पुढचा आहे पहा. यह जागरूकता की शब्द वैयक्तिक ध्वनियों से मिलकर बना है. या ठिकाणी जे वैयक्तिक ध्वनी आहे, जे शब्द आहे ते वैयक्तिक ज्या काही ध्वनी असतात, तर याच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतात. और जैसे वैयक्तिक ध्वनियों या सोनिम स्तर तक तोड़ा जा सकता है. या ठिकाणी कदाचित तोडाच्या ऐवजी जोडा असू शकतो. तोडा. जोडलं जातं. बघा या ठिकाणी ही एक अशी कोणत्या प्रकारची एक जागरूकता आहे ज्याच्यामध्ये जे शब्द आहेत ते आपले वैयक्तिक जे काही ध्वनी असतात तर त्याचे मिळून या ठिकाणी तयार होतात आणि जसे वैयक्तिक ध्वनी या सोनिम स्तर तक या ठिकाणी जोडलं जातं त्याचा संबंध या ठिकाणी लावला जातो. तर तो या ठिकाणी खालीलपैकी कोणती जागरूकता आहे कोणती जागरूकता म्हणून ती ओळखली जाईल. तर लक्षात ठेवा याला सोनिम जागरूकता म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक साधं सिंपल आहे की या ठिकाणी थोडक्यात शब्द आहे आणि त्याला कशाशी जोडलेला आहे तर याला उच्चाराशी जोडलेला आहे किंवा याला आपण या ठिकाणी ध्वनीशी जोडलेलं आहे असं म्हणतो. तर मग एखादा शब्द असेल किंवा एखादा अक्षर असेल तो जर या ठिकाणी उच्चारांशी जोडलेला असेल किंवा ठिकाणी त्याला फोनिम असं सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा त्याला सोनियम म्हणजेच फोनिम म्हणजेच या ठिकाणी ती सोनियम जागरूकता असते. ऑप्शन क्रमांक 3. त्या ठिकाणी गफलत करू नका. या ठिकाणी साधे सोपे प्रश्न आहेत. प्रश्न पुढचा बघा. निम्नलिखित में से कौन सा गहन पठन के साथ जुड़ा हुआ है. या ठिकाणी जे गहन पठन आहे इंटेन्सिव्ह रीडिंग आहे तर त्याच्याशी या ठिकाणी खालीलपैकी कशाचा संबंध जोडलेला आहे. गहन पठन म्हणजे या ठिकाणी इंटेन्सिव्ह रीडिंग. इंटेन्सिव्ह रीडिंग इंटेन्सिव्ह रीडिंगच्या ठिकाणी कशाचा संबंध येईल.
तर पहा पठण का उद्देश, जे काही इंटेन्सिव्ह रीडिंग असतं पहा, जे काही गहन पठण असतं, तर याचा उद्देश या ठिकाणी जे काही आपण वाचन केलेली पाठ्यवस्तू असते, तर त्याचा शाब्दिक अर्थ या ठिकाणी पहा ग्रहण करण्याची असतो. म्हणजे आपण जे काही वाचन केलं आहे त्याचा अर्थ या ठिकाणी पहा समजून घेणं, आकलन. तर हे या ठिकाणी पहा गहन पठणाशी पहा संबंधित असतं. गहन पठण आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या विषयाचा जो काही अर्थ आहे, गहन अर्थ आहे, तो पहा समजून घेण्याच्या ठिकाणी पहा जोडत असतो. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा. कौन-सी पद्धति यह विश्वास करती है की वाक्य रूप विषय वस्तू से अधिक महत्वपूर्ण है. या ठिकाणी बघा जे वाक्य रूप आहे, जे वाक्य रूप आहे ते या ठिकाणी विषय वस्तूपेक्षा अधिक महत्वाचं आहे. तर खालीलपैकी कोणती पद्धती? म्हणजे वाक्याचं रूप वाक्याचं रूप हे या ठिकाणी विषय वस्तूपेक्षा या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणजे वाक्यरूप, वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते विषय वस्तूपेक्षा या ठिकाणी महत्वाचं आहे. कोणती पद्धत या ठिकाणी पहा सांगते किंवा त्याच्यावर विश्वास असतो. तर ही व्याकरण अनुवाद पद्धती आहे. पहा व्याकरण अनुवाद पद्धतीला विषय वस्तूपेक्षा जे वाक्याचं स्ट्रक्चर आहे, वाक्याचे रूप आहे, तर हे पहा या ठिकाणी महत्वाचं ते मानते. ऑप्शन क्रमांक 2 व्याकरण अनुवाद पद्धती. प्रश्न पुढचा आहे अभिकथन. अभिकथन आहे पहा असर्शन ए आणि रिझन आर दिलेला आहे या ठिकाणी. तर अभिकथन काय आहे? असर्शन काय आहे बघा. उपचारात्मक शिक्षण, शिक्षण अधिगम कार्यक्रम का अभिन्न हिस्सा आहे. या ठिकाणी जे आपण उपचारात्मक शिक्षण घेतो तर ते या ठिकाणी पहा आपल्या शिक्षण प्रक्रियेचे एक अभिन्न हिस्सा आहे, अभिन्न या ठिकाणी अंग आहे. आता त्याचं कारण काय दिलेलं आहे बघा, की ठीक से न सीखे गए भाषा मुद्दों को फिर से पढ़ाने के लिए उपचारात्मक शिक्षण होता है. या ठिकाणी काय म्हटलंय की याच्यामध्ये जे काही मुद्दे या ठिकाणी समजून घेतलेले नाहीत. तर ते मुद्दे या ठिकाणी परत वाचण्यासाठी, परत समजून घेण्यासाठी उपचारात्मक शिक्षण या ठिकाणी होतं. तर या ठिकाणी खालीलपैकी उत्तर आपल्याला निवडायचं आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही जर रिझन व्यवस्थित पाहिलं तर रिझन मध्ये काय म्हटलंय की ठीक से न सीखे गए भाषा मुद्दों को. या ठिकाणी काय म्हटलंय की भाषा मुद्दा किंवा तुमची काही भाषेचे पॉइंट आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित शिकला नाही तरच या ठिकाणी उपचारात्मक शिक्षण घेतलं जातं असं या कारणामध्ये म्हटलंय. आणि जे काही विधान आहे त्या विधानामध्ये या ठिकाणी जी पूर्ण शिक्षण पद्धती आहे त्या पूर्ण शिक्षण पद्धतीविषयी विधान केलेलं आहे. तर हे लक्षात घेऊन तुम्ही बघा आता कारण व्यवस्थित दिलेलं आहे का? बघा याच्यामध्ये जे विधान आहे त्याच्यामध्ये म्हटलं की उपचारात्मक शिक्षण. तर हे शिक्षण अधिगम कार्यक्रम म्हणजे जे पूर्ण शिक्षण आहे. मग पूर्ण शिक्षणामध्ये भाषा बरोबरच इतरही विषय आले त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी पूर्ण शिक्षणाचा तो एक अभिन्न अंग आहे. मग या ठिकाणी जे म्हटलंय की फक्त भाषेचे काही मुद्दे आहेत तेच या ठिकाणी परत शिकवण्यासाठीचं हे उपचारात्मक शिक्षण आहे. हे जे काही कारण आहे ते या ठिकाणी योग्य नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी जे अभिकथन ए दिलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे ए आणि आर हे दोन्हीही बरोबर आहेत. परंतु या ठिकाणी हे जे काही कारण आहे हे कारण एचं योग्य असं स्पष्टीकरण देत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर येणार आहे. म्हणजे ए और आर दोनों सत्य है लेकिन आर ए की सही व्याख्या नाही है. म्हणजे या ठिकाणी जर या ठिकाणी शिक्षण असतं म्हणजे शिक्षणामध्ये किंवा जे अधिगम प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जर काही मुद्दे तुमचे समजत नसतील, तुम्हाला समजले नाहीत, तर त्यासाठी उपचारात्मक शिक्षण दिलं जातं. तर हे याचं या ठिकाणी योग्य असं स्पष्टीकरण झालं असतं. परंतु या ठिकाणी फक्त भाषेचे मुद्दे म्हटलेत, तर ते या ठिकाणी योग्य असं स्पष्टीकरण याचं येणार नाही. म्हणजे हाही मुद्दा आला भाषेच्या संदर्भात हा मुद्दा या ठिकाणी बरोबर येईल. त्याच्यामुळे तो सत्य आहे. ए आणि ए आणि आर दोन्ही सत्य आहे, परंतु या ठिकाणी त्याचे स्पष्टीकरण करत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न पुढचा. पाठ्यपुस्तक में कहानियां. पाठ्यपुस्तकामध्ये गोष्टी असतात, कविता असतात, नाटक आणि लेखकों द्वारा लेखन के अन्य रूप शामिल होते हैं. हमें इस तरह की सामग्री की आवश्यकता होती है क्योंकि. तर बघा या ठिकाणी जे पाठ्यपुस्तकात असतात याच्यामध्ये या ठिकाणी कहाणी म्हणजे गोष्टी असतील, कविता असतील, नाटक असतील किंवा जे लेखक असतील त्यांच्याद्वारे जे काही लेख लिहिलेले असतात, तर ते त्यांचा समावेश केला जातो. तर अशा प्रकारची सामग्री असते, ती सामग्री या ठिकाणी घेण्याची आवश्यकता का असते?
याचं कारण खालीलपैकी कोणतं येईल? याचं कारण हेच असतं, की जे पहा लेखक असतात, अधिकृत लेखक असतात, तर त्यांनी जी काही पहा कविता, गोष्टी किंवा नाटक लिहिलेल्या असतात किंवा जे लेख लिहिलेले असतात, तर ते लिहित असताना ते पहा प्रामाणिक लिहिलेले असतात आणि ते पहा सहज नैसर्गिक भाषेमध्ये पहा लिहिलेले असतात. म्हणजेच थोडक्यात ते पहा अधिकृत असतात. म्हणजे थोडक्यात हे अधिकृत असतात म्हणजे आपल्याला जर भाषा कुठली जवळची असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला सहज भाषा आवश्यक असते विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे ती प्रामाणिक असली पाहिजे आणि सहज असली पाहिजे. आणि या सर्व गोष्टींचा समावेश या जे काही वेगवेगळे पण लेखक असतात त्यांच्या लिहिल्या गेलेल्या कविता असतील, गोष्टी असतील, नाटक असतील किंवा लेख असतील याच्यामध्ये असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याच्यामुळे या सामग्रीचा, या साहित्याचा समावेश त्या ठिकाणी पहा केला जातो. प्रश्न पुढचा आहे पहा. लिखित समृद्ध परिवेश का निर्माण करने के लिए कौन-सा तरीका मदद करता है? लिखित समृद्ध परिवेश म्हणजे या ठिकाणी मुद्रित समृद्ध वातावरण. मुद्रित समृद्ध जे वातावरण आहे, ते तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत या ठिकाणी मदत करते? प्रश्न क्रमांक 24 आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला जे मुद्रित समृद्ध वातावरण वर्गामध्ये पहा तयार करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्गामध्ये जे काही वस्तू आहेत, त्याचं जे काही नाव आहे म्हणजे कक्षा-कक्षा में वस्तुओं के नाम लिखना और उन वस्तुओं पर लगा देना. म्हणजे या ठिकाणी ज्या काही वस्तू असतील, तर त्या वस्तूंवरती त्या वस्तूंची जी नावं आहेत ते लिहायची आणि त्या ठिकाणी पहा चिटकवायची. याच्यामुळे जे काही आपण लिखित समृद्ध वातावरण आहे ते किंवा मृदा समृद्ध वातावरण आहे त्या ठिकाणी पहा वर्गामध्ये तयार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या ठिकाणी पहा बरोबर येईल. आता जर 2, 3 आणि जर 4 बघितलं त्याच्यामध्ये बघा शिक्षार्थियों से कहना म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त जे काही भाषामधील जे नाव असेल, वस्तूंची नावं आहेत, तर ती या ठिकाणी करायला सांगणं. तर लक्षात घ्या याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं मुद्रित समृद्ध वातावरण पहा तयार होणार नाही. फिल्म दिखाना म्हणजे या ठिकाणी एखादा चित्रपट दाखवला म्हणून त्या ठिकाणी मुद्रित समृद्ध वातावरण तयार होत नाही. मुद्रित समृद्ध वातावरण म्हणजे ते त्या ठिकाणी पहा पर्मनंट असलं पाहिजे. पर्मनंट असलं पाहिजे म्हणजे विद्यार्थी तो कधीही जाऊ द्या. त्यावेळेस त्याला भिंतीवरती ते जे काही तक्ते वगैरे असतील ते दिसले पाहिजे. त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी बघेल, त्याचा वापर करेल, तो लक्षात ठेवेल. तर हे मुद्रित समृद्ध वातावरण त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं किंवा एखादा प्रिंटर उपलब्ध करून दिला म्हणून त्या ठिकाणी मुद्रित समृद्ध वातावरण तयार होत नाही. तो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य अशी पद्धत आहे. प्रश्न पुढचा आहे पहा. कक्षा 3 की शिक्षिका अंशु अपने भाषा कक्षा में देखो और बताओ या ठिकाणी इयत्ता 3री ची शिक्षिका अंशु आहे. ती मुलांना बघा आणि पहा सांगा. ही जी काही पहा गतिविधी आहे, ही जी काही पहा क्रिया आहे, ये इस गतिविधि के लिए कुछ वस्तुएं लाती है. भाषा शिक्षण अधिगम में ये वस्तुएं किस नाम से जानी जाती है? या ठिकाणी तर बघा आणि पहा सांगा अशा प्रकारे आपण एक आपल्याला काय करायचं आहे पहा कृती घ्यायची आहे. यासाठी एक शिक्षक म्हणून आपण काही गोष्टी, काही वस्तू त्या ठिकाणी पहा वर्गामध्ये घेऊन जातो. तर ज्या काही आपण वस्तू त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत, त्या वस्तूंना काय म्हटलं जातं? त्या वस्तूंना एक पहा ठराविक नाव आहे. तर या वस्तूंना वास्तविक वस्तू या म्हटलं जातं किंवा या ठिकाणी आपण त्याला पहा रेलिया असं सुद्धा पहा म्हणतो. लक्षात ठेवा. तुमच्या तो लक्षात आहे पहा रेलिया. तर हे रेलिया आहे पहा. वास्तविक वस्तू किंवा त्याला पहा रेलिया म्हणजे पहा प्रत्यक्ष वस्तू. भाषा सामग्री नाही, वास्तविक वस्तू. अगदी बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 वास्तविक वस्तू आहेत त्या ठिकाणी. प्रश्न पुढचा पहा. एक शिक्षक को शुरुआती चरणों में चित्रात्मक पुस्तकों के पठन पर ध्यान देना चाहिए क्योंकि म्हणजे एका शिक्षकाला या ठिकाणी पहा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे चित्रात्मक पुस्तक आहे त्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागतं. चित्रात्मक पाठपुस्तकं म्हणजे चित्रात्मक चित्राचे जे पुस्तकं असतात त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं. याचं कारण काय? चित्रों को देखने में आनंद आता है. या ठिकाणी चित्र बघण्यामध्ये आनंद मिळतो म्हणून का? नाही. यह शिक्षार्थियों को उस तरह की चित्र बनने के लिए प्रेरित करता. म्हणजे जर चित्रांची पुस्तकं दाखवली तर मुलं त्या ठिकाणी पहा अशा प्रकारची चित्र काढण्यासाठी पहा प्रेरित होतात का? हा या ठिकाणी उद्देश असावा का? सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा. नाही. तर या ठिकाणी कुठला उद्देश असायला पाहिजे? ये शिक्षार्थियों को चित्रों को समझने म्हणजे या ठिकाणी पहा चित्र विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. त्यांनी ते समजून घेतले पाहिजे आणि उनका विश्लेषण करणे में मदत करते. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चित्र समजून घ्यायचे आणि त्याचं विश्लेषण करायचं. म्हणजे चित्र दाखवल्यानंतर त्यांनी ते सांगता आलं पाहिजे चित्रामध्ये काय आहे.
त्याचं वर्णन थोडंफार करता आलं पाहिजे. तर हा उद्देश या पाठीमागं असतो आणि ही गोष्ट आपण या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करणं गरजेचं असतं. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे पहा 27 क्रमांकाचा. एक शिक्षिका बच्चे के काम को एक फोल्डर में डालती है. या ठिकाणी बघा फोल्डरमध्ये जे काही कार्य केलेलं असेल, तर त्याला या ठिकाणी एका फोल्डरमध्ये या ठिकाणी किंवा फाईलमध्ये या ठिकाणी ते टाकते. जैसे लेखन के नमुने. या ठिकाणी काय-काय त्या फोल्डरमध्ये आहे? लेखनाचे नमुने असतील, चित्र असतील, गोष्टी असतील आणि या ठिकाणी जे काही साहित्य त्या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे, लेखनाचे नमुने, चित्र आणि गोष्टी, तर त्यांचा या ठिकाणी आकलनासाठी म्हणजे मूल्यमापनासाठी इस्तेमाल किंवा या ठिकाणी वापर करते. तर हे नेमकं खालीलपैकी काय आहे? तर हे पहा पोर्टफोलिओ आहे. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 याला पहा पोर्टफोलिओ असं पहा म्हणायचं. फोल्डर आला की लक्षात ठेवायचं पहा पोर्टफोलिओ ज्याच्यामध्ये तुमचे लेखनाचे नमुने असतील, चित्र असतील, कहाणी असतील तर याचा समावेश त्या ठिकाणी पहा केला जातो. ज्याचा उपयोग विद्यार्थ्याचं मूल्यांकन करण्यासाठी आपण करतो. प्रश्न पुढचा आहे. इनमें से कौन-सा अभ्यास भाषा शिक्षक के द्वारा सबसे अधिक सराहनीय है? या ठिकाणी खालीलपैकी जो काही कोणता अभ्यास आहे, कोणता जो सराव आहे, तो या ठिकाणी भाषा शिक्षकाद्वारा करणं महत्त्वपूर्ण आहे, गरजेचं आहे, कौतुकास्पद आहे. तर पहा, या ठिकाणी एक भाषा शिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे ऑब्झर्व्ह केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? तर या ठिकाणी हे आपण निश्चित करायचं. ये सुनिश्चित करना की उनकी कक्षा के सभी शिक्षार्थी स्वीकृत और अहम अनुभूती करे. या ठिकाणी हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे, की जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या स्वीकृत केल्या पाहिजे, एक्सेप्ट केल्या पाहिजे. त्याचा या ठिकाणी जे अनुभव आहे, तो अनुभव केला पाहिजे. चाहे वे किसी भी भाषिक, सामाजिक और सांस्कृतिक पृष्ठभूमी से आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत ते कोणत्याही भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, याच्या माध्यमातून जरी ते आलेले असतील, तर तरी त्यांना एक्सेप्ट करायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी अनुभवायचं आहे. त्यांचा अनुभव संपन्न करायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य किंवा कौतुकास्पद बाब आहे भाषा शिक्षकाच्या बाबतीत. प्रश्न पुढचा आहे पहा. निम्नलिखित में से कौन-सा ऊर्ध्वगामी उपागम पर आधारित आहे पहा. ऊर्ध्वगामी उपागम म्हणजे या ठिकाणी बॉटम अप अप्रोच. बॉटम अप अप्रोच वरती या ठिकाणी खालीलपैकी काय आधारित आहे? कविता, कहाणी से भाषा सीखना शुरू करना और फिर अक्षर पर जाना. तर बॉटम अप म्हटलंय म्हणजे या ठिकाणी पहा खालून वर आहे. तर लक्षात सुरुवातीला तुम्हाला जे ध्वनी आहे, ध्वनी म्हणजे या ठिकाणी उच्चार, त्याच्यानंतर पहा शब्द, त्याच्यानंतर या ठिकाणी शब्दानंतर पहा पद येईल, त्याच्यानंतर त्याचं उपवाक्य येईल, त्याच्यानंतर या ठिकाणी वाक्य येईल, त्याच्यानंतर उतारा येईल, उतारानंतर मग तुम्हाला त्याचं आकलन येईल आणि शेवटी आपण आशय तयार करतो. म्हणजे त्याचा या ठिकाणी संदेशांको डिकोड करणं म्हणजे लक्षात घ्या, की या ठिकाणी जे काही संदेश दिला असेल, म्हणजे उतारामध्ये जे काही पण सांगितलेलं असेल, तर त्याची उकल करणं, त्याचं या ठिकाणी आकलन करणं म्हणजे डिकोडिंग करणं. या गोष्टी या ठिकाणी बॉटम अप म्हणजेच याला ऊर्ध्वगामी पद्धती असं म्हणतात. आता या ठिकाणी जी 1 नंबरची जी काही वाक्य आहे, त्याच्यामध्ये कोणती पद्धत आहे? तर या ठिकाणी अधोगामी, या ठिकाणी अधोगामी उपागम आहे. लक्षात ठेवा. म्हणजे याला या ठिकाणी टॉप बॉटम याला टॉप बॉटम अप्रोच म्हणायचं, की या ठिकाणी आधी कविता, कहाणी आणि याच्याकडून या ठिकाणी आपण काय करतो, जे अक्षर आहेत, अक्षराकडे येतो. म्हणजे डायरेक्टली लक्षात ठेवा कविता, गोष्टी आणि त्याच्यानंतर अक्षराकडे म्हणजे वरून खाली आपण या ठिकाणी येतो. म्हणून त्याला आपण टॉप बॉटम किंवा अधोगामी उपागम म्हणतो. आणि या ठिकाणी आधी जे अक्षर आहेत, अक्षराकडून शब्द, वाक्य असतील, शब्दार्थ असतील, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जो सगळ्यात उच्च लेव्हलचा म्हणजे जे काही सांगितलेलं असेल उतार्यामध्ये, कवितेमध्ये त्याची उकल करणं म्हणजे तुम्हाला कविता समजली, उतारा समजला, त्याचं आकलन झालं, तर या ठिकाणी हाय लेव्हलची आपण त्या ठिकाणी जी प्रोसेस आहे ती प्राप्त केलेली आहे. तर ही या ठिकाणी बॉटम अप प्रोसेस आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी ऊर्ध्वगामी उपागम वरती आधारित येईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे. पठन कौशल का आकलन करने के लिए एक भाषा शिक्षक को डैश पर ध्यान केंद्रित करना चाहिए. या ठिकाणी काय करायचं आहे, जे तुमचं पठन म्हणजे वाचनाचं कौशल्य आहे त्याचं या ठिकाणी मूल्यांकन करायचं, मूल्यांकन करायचं आहे. एक भाषा शिक्षकाने खालीलपैकी कशावरती ध्यान
केंद्रित करणं पहा गरजेचं आहे. सांगा पहा याचं उत्तर. शेवटी तुमचा स्कोर सांगा. या ठिकाणी बघा किती स्कोर तुमचा आलेला आहे, कारण प्रश्न खूप सोपे होते आणि असेच प्रश्न तुम्हाला येतील बघा, हिंदी असेल, मराठी असेल. अगदी बरोबर आहे पहा. समजने के साथ पढ़ना म्हणजे या ठिकाणी आकलन करून या ठिकाणी वाचन करणं. तर हे या ठिकाणी वाचन कौशल्याचं आकलन करत असताना म्हणजेच मूल्यमापन करत असताना या ठिकाणी मूल्यमापन करत असताना वाचन कौशल्याचं जे आपलं मूल्यमापन करायचं आहे, तर ते करत असताना आपला त्या विद्यार्थ्याला वाचन करत असताना त्याचं आकलन होतंय का, तर हे या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर हे पहा 30 प्रश्न आहेत पहा. 30 प्रश्न आपण पॅडागॉजीचे या ठिकाणी पाहिलेले आहेत. 27 व्हेरी गुड. 26 अमृता मोरे मॅम. 26 27 अतुल खडसे सर 27. छान आहे पहा स्कोर. ठीक आहे. तुमचं जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्ही आता विचारू शकता. अनु पाटील 35, पुराणे सर 26, रेणुका काळे मॅम 25. खूप छान छान स्कोर आहे आणि लक्षात ठेवा याच कन्सेप्ट असतील. वनिता गांगर्डे 21. ठीक आहे, वाढेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रॅक्टिस करत राहा. आपण घेतोय पहा इतर विषयांचे पण घेतोय. अजय खोब्रागडे 26, विठ्ठल फोटेवाळ 22. ठीक आहे पहा, या ठिकाणी चांगला स्कोर आहे पहा सर्वांचा. टाइम किती असेल पेपरचा? टाइम किती असेल? या ठिकाणी जो टाइम असतो तो 150 मिनिटं तुम्हाला वेळ मिळतो. ,150 मिनिटं 150 प्रश्न. तर मराठीचं टेन्शन काही घेऊ नका. लक्षात ठेवा मराठीचं काही टेन्शन घेऊ नका. मराठीचे तुमचे जुने फक्त व्हिडिओज फक्त तुम्ही बघा आणि आपण नवीन तर घेतोच आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पाठीमागे 15 प्रश्न आपण घेत होतो, त्याच्यामध्ये अजून 15 प्रश्न अशा प्रकारे आपला जो काही लेक्चर असेल मराठीचा तो 30 प्रश्नांचा असेल. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. मराठीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. टेस्ट सिरीज सोपी होती. 118 स्कोर आला. तर जो काय आपला क्लास असतोय ना त्या ठिकाणी थोडंसं टायमिंग असं मागं पुढं होतंय, परंतु आपला संध्याकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान जो काही क्लास आहे तो आपला डेली असतोय. एखाद दिवस आपल्या ठिकाणी मागं पुढे होतोय. हा डेमो मी तुम्हाला दाखवेल. हे 40 आहे जनरल कॅटेगरीसाठी. कविता मोरे मॅम, तुमचं जर 40 वय असेल तर या ठिकाणी बघा म्हणजे काय आहे की तुमची जनरल कॅटेगरी आहे. जर तसा आपण विचार जर केला ना त्या ठिकाणी बघा 38 वर्ष जी अट असते ती असते ओपनसाठी. त्याच्यामुळे या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी म्हणजे तुम्ही हे करू शकता जर तुम्हाला हे करायचं असेल तर, परंतु त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. आपण जे ह्याचे आहे की नाही प्रश्न आपले जे एस-सी-एस-टी जे सोशल स्टडीज असेल किंवा ई-व्ही-एस असेल यांचे आपण एन-सी-आर-टी जे प्रश्न आहेत पहा महत्वाचे विचारले गेले ते सुद्धा आपण या ठिकाणी पहा बघणार आहोत, ज्याचा तुम्हाला पहा फायदा होईल. हा परीक्षा केंद्राचं लक्षात ठेवा. परीक्षा केंद्र तुम्हाला समजेल. शक्यतो या ठिकाणी जे काही डिस्ट्रिक्ट लेव्हलला जे सेंटर असतील पहा तुमचे शाळेचे, तर ते कदाचित असू शकतात किंवा या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन जे सेंटर दिले आहेत ते सुद्धा असू शकतात. जर त्यांना चेंज करायला जर तसा चान्स मिळाला किंवा जर त्या ठिकाणी शाळेने परमिशन दिली की आमच्या शाळेवरती आम्ही सेंटरसाठी फॅसिलिटी उपलब्ध करून देतो, तर जे काही केंद्र आहेत त्या ठिकाणी पहा के-व्ही-एचची असू शकतात. ठीक आहे पहा सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा. भेटू पहा उद्या. उद्या आपण मराठीचे 30 प्रश्न घेऊया.